वार्तामध्ये मी मृणाल ठोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत जुळलेले आहे डॉक्टर मोहन रायकवाड, ते बसपाचे जिल्हा अध्यक्ष आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, मला सांगा, आपण राजकारणामध्ये सक्रिय असतात आणि आजचा जर राजकारण पाहिलं, ते आजकाल जी परिस्थिती पाहिली, सकाळचा शपथविधी चालतो, यावर आपलं मत काय आहे? आता महाराष्ट्रामध्ये तर राजकारणानं सकाळचं राजकारण अति उच्चांक गाठला, हे काही नवीन सांगायची गरज नाही। म्हणजे लोकशाहीची ही थट्टाचा एक प्रकारची, जेव्हा की सर्व लोकांच्या समोर तुम्ही शपथविधी घ्यायला पाहिजे, कोणालाच माहीत नाही, लपून छपून जर शपथविधी घेत असेल तर ही कुठली लोकशाही आहे? त्याच्यामुळे अलीकडे लोकशाही अस्तित्वात राहील की नाही राहील असा प्रश्न निर्माण झाला या प्रकरणामुळे। म्हणजे अलीकडे या काळामध्ये जे चांगलं काम करत असेल किंवा त्यांच्या विरोधामध्ये प्रस्थापितांच्या किंवा सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्यांच्यावर ईडी लावले जाते, सीबीआयच्या धाडी पाडल्या जातात, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि म्हणून येणारा काळ हा अत्यंत गुलामगिरी नेण्यासारखा आलेला आहे। आणि म्हणून या परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर ह्या अशा पद्धतीचे निवडणूक किंवा अशा पद्धतीने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बनत असेल तर हे उचित नाही असं मला वाटतं। मला सांगा, कारण कुठेतरी आता निवडणुका येणार आहे, कारण 2024 लवकरच येणार आहे, पण कुठेतरी आपण जो मतदार किंवा पुढारी निवडतो तर तो कुठेतरी आपण बळी पडतो का? मतदार बळी पडतो का? कारण आश्वासन असते किंवा काही असं आश्वासन देण्यात येतं की आम्ही जर निवडून आलो तर असं असं करू, लेआउट मध्ये असो किंवा ग्रामपंचायत मध्ये, यावर आपलं मत काय? निश्चितच या देशातील नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे, आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आता समाप्त करतो आहोत, झालेला आहे। समजा 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि स्वातंत्र्याच्या काळातही या सर्वसामान्य जनतेच्या अन्न, वस्त्र, आरोग्य आणि शिक्षण ह्या ज्या काही मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नसेल आणि त्यांना आजही 75 वर्षानंतर आमिष दाखवल्या जात असतील तर त्या आमिषाला हा नागरिक किंवा ही जनता का बळी पडते? निश्चितच त्यांच्या या गरजा पूर्ण झालेल्या नाही। मग तुमच्या रॅशनसाठी असो, म्हणजे तुमचे साध्या साखर रवा मिळत असेल तर लाईनच्या लाईन आपण पाहिलेल्या आहेत। तुमच्या कपड्यासाठी साड्या वाटप या आश्वासने दिले जातात, साड्यांसाठी लाईनच्या लाईन लागलेल्या राहते, मला भेटते की अजून कोणाला भेटते, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मतदारांनी दान करू नये असं आमचं म्हणणं आहे। मतदान हे मतदान नाही, मतदानाचा तो अधिकार आहे, मताचा तो अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी आपला राबवावा। अधिकार जर या नागरिकांनी राबवला असता तर ही परिस्थिती आली नसती। मला सांगा, आपण एक शिक्षक सुद्धा आहात आणि ते एक शिक्षक म्हणून कुठेतरी पुढारी जेव्हा निवडून येतो किंवा त्या पुढारीला आपण आश्वासन जेव्हा मागतो तर त्यामध्ये कुठेतरी असा काही आश्वासन असते का की नाही, आम्हाला आमच्या शाळा म्हणजे गावामध्ये शाळा पाहिजे, असं कुठेच राहत नाही? याबाबत आपलं मत काय? कुठेही शाळा पाहिजे असं एकाही जनतेनं म्हटलेलं नाही की आम्हाला अशी सुंदर शाळा तुम्ही बांधून द्या। जनता अशी म्हणेल की आम्हाला इथे मंदिर बांधून द्या, इथे त्या मंदिरला कंपाऊंड वॉल करून द्या, कोणी म्हणेल विहार बांधून द्या, विहाराला कंपाऊंड वॉल करून द्या, आमचं हे बांधकाम राहिलेलं आहे। पण हे असं म्हणणार नाही की उत्तम दर्जाची शाळा किंवा एखादी कम्प्युटर लॅब विद्यार्थ्यांसाठी किंवा चांगलं सुसज्ज वाचनालय निवडणुकीच्या काळामध्ये अशी डिमांड जनता बहुतेक करत नाही। अपवादात्मक एखाद्या ठिकाणी केलं तर केलं, परंतु अशी जनता मागणी करत नाही। या मतदारांना जागृत करणे फार महत्वाचं आहे। 75 वर्षानंतरही पैसा देऊन जर मतदान करत असेल तर हे योग्य नाही आहे असं मला वाटतं। आता आपण एक मराठा आरक्षणावर येऊया, कारण ते एक ज्वलंत प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आपल्यावर। म्हणजे आता जे मराठा आरक्षण आहे ते मिळायला हवं की नको, आणि जे मराठा आरक्षणासाठी जे कार्यकर्त्यांचे किंवा आमदारांचे घरं जाळत आहे, यावर आपलं मत काय? मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मोठे मोठे लाखाचे एक मराठा लाख मराठा असे अनेक आंदोलन झाले। आताही जरांगे पाटलांनी ते आंदोलन केलं। आम्ही निश्चितच आरक्षणाच्या बाजूचे आहोत, कारण आरक्षण ही एक संधी आहे आणि ही संधी जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहे त्यासाठी ही संधी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करत असताना 340 कलम सर्वप्रथम ओबीसी समाजासाठी दिलं होतं, 341 कलम शेड्यूल कास्टसाठी दिलं, 342 कलम शेड्यूल ट्राईबसाठी दिलं। त्यावेळेला जे काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी 341, 342 मिळून घेतलं।
पण 340व्या कलमानुसार अशी तरतूद केली की याच्यावर आयोग नेमण्यात यावा आणि त्या आयोगाद्वारे इथला ओबीसी किती पर्सेंटेज आहे त्याची जनगणना करून त्याचं मला पर्सेंटेज ठरवण्यात यावं, त्यांना सुद्धा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वर येण्यासाठी त्यांना आरक्षण देण्यात यावं असं प्रावधान करून ठेवलं. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये काका कालेलकर आयोग नेमण्यात आला होता. त्या काका कालेलकर आयोगाने या देशामध्ये 3743 जाती ह्या शोधून पण काढल्या आणि हे सुद्धा आर्थिक सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या यांना आर्थिक आणि शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या यांचं मागासले पण दूर होण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं प्रावधान सुद्धा केलं. परंतु जेव्हा ते आयोग सबमिट करण्यात आला काँग्रेसकडे, त्यांनी ते वाचलं, नेहरू सरकारने आणि राजेंद्र प्रसाद यांनी ते वाचलं आणि नंतर काका कालेलकरांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे जे काही लिहिलं हे जर असंच असं मान्य केलं तर आमचं कसं होईल. आणि म्हणून काका कालेलकर आयोगांना त्याच्यात लिहायला लावलं की हे जरी मी लिहिलं असेल परंतु या लिहिलेल्या गोष्टीशी मी सहमत नाही असं करून खाली त्यांनी एक सही केली. तर काका कालेलकर खंड बसण्यात गेला. मग मोरारजी देसाईचं सरकार आलं तर मग त्यांनी म्हटलं होतं सरकार याच्यात निवडणुकीच्या आधी आम्ही काका कालेलकर आयोग लागू करू आणि ओबीसीसाठी विशेष प्रावधान करू. ते निवडून आल्यानंतर त्यांनी काका कालेलकर आयोग लागू केला नाही, त्यांनी काका कालेलकर आयोग बंद केला आणि एक दुसरा आयोग नेमला, त्याला म्हणतात मंडल आयोग. मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार मंडल आयोगाने पूर्ण सगळं मॅटर तयार केलं आणि ते ठेवलं, पण त्यांच्याही कार्यकाळात ते लागू त्यांनी केलं नाही. त्याच्यानंतर अनेक काँग्रेसचे गव्हर्नमेंट आले या देशामध्ये, बीजेपीचे गव्हर्नमेंट आले, पण त्यांनी ओबीसीला आरक्षण दिलं नाही. ज्यावेळेला व्हीपी सिंग प्राईम मिनिस्टर बनत होते आणि बहुजन समाज पार्टीचे 3 खासदार निवडून आले आणि त्यांना याची मदत होती प्राईम मिनिस्टरसाठी, आम्हाला बा तुम्ही सपोर्ट करा असं व्हीपी सिंगांनी म्हटलं कांशीराम साहेबांना. तर कांशीराम साहेबांना सांगितलं आम्ही निश्चितच तुम्हाला सपोर्ट करू पण आमच्या काही शर्ती आहे. तर मान्यवर कांशीराम साहेबांनी 3 शर्ती ठेवल्या. पहिली शर्त अशी ठेवली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार द्या, कारण एवढे वर्ष होऊनही काँग्रेसनं बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला नव्हता. पहिली शर्त ठेवली. दुसरी शर्त ठेवली की ओबीसीसाठी जो मंडल आयोग आहे, ज्या शिफारसी आहेत त्या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करा. त्याच्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी पूर्ण भारतभर आंदोलन सुद्धा केलं होतं. मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. या आंदोलनात कांशीराम साहेबांनी देशभर आंदोलन केलं होतं. आणि ही दुसरी अट. आणि तिसरी अट अशी ठेवली होती की हे जे कमंडल यात्रा निघाली होती अडवाणीच्या नेतृत्वामध्ये, ती यात्रा म्हणजे तुम्ही तिकडे बिहारच्या बॉर्डरवर थांबवा, नाहीतर इकडे युपीत आली तर मोठा जातीय दंगल होण्याची संभावना. ह्या तिन्ही मागण्या जर तुम्ही मंजूर करत असाल तर आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो. व्हीपी सिंगांनी या तिन्ही मागण्या कांशीरामजीच्या मान्य केल्या. व्हीपी सिंग जसे प्राईम मिनिस्टर झाले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला, ओबीसीना 27% आरक्षण दिलं आणि ते बॉर्डरवर त्यांना थांबवले. आणि त्यावेळेला वाजपेयींनी समर्थन दिलं होतं व्हीपी सिंगांना. ह्या 3 मागण्या मंजूर केल्यामुळे 6 महिन्यानंतर वाजपेयीनं त्याचे समर्थन काढून टाकलं. आणि म्हणून आणि ह्या मताचेच आहो की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु कोणाच्या आता जसं ओबीसींना जर 27% आरक्षण मिळत असेल तर त्यातून त्यांनी घेऊन ते मिळालं पाहिजे या मताचा आम्ही नाही. तुम्ही जातीय जनगणना करा आणि सर्वांना त्या जातीय जनगणनेनुसार प्रत्येकाला आरक्षणाचं प्रावधान करा आणि त्यांना द्या. जे जे सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहे त्यांना त्याच्यातून वर येण्यासाठी हे आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताचा आम्ही आहोत. पण कोणाचं हिसकावून मिळावं अशी आमची इच्छा नाही. या निवडणुकीमध्ये आपल्याला नक्कीच यश हो, बसपाचं राज्य यावं असं सरांचं म्हणणं आहे आणि या नवराष्ट्रतर्फे यांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नववर्षामध्ये बसपाचं राज्य येवो हीच त्यांना शुभेच्छा आहे. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. रुणाल ढोक, वर्धा.